तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. जो रक्ताचा नाही झाला तो जनतेचा काय होणार? आता दादा नाही भाऊंना निवडून द्यायचंय. अनिकेत दादा कदम यांचं कडक भाषण. म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील त्या डॉक्टरची बदली. विंचूदंश झालेल्या मुलाच्या उपचारांमध्ये हलगर्जीपणा केल्यानं कारवाई. डॉक्टर प्रफुल्ल पावसेकर यांनी स्वीकारला पदभार. भाजीपाल्याचे दर कडाडले. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री. वाढत्या महागाईनं सामान्यांचं बजेट कोलमडलं. आणि रत्नागिरीतील डेरवण येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा संपन्न. राज्यातील 36 जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील तिसंगी या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांचे सख्खे चुलत भाऊ अनिकेत दादा कदम यांनी आता दादाला नाही तर संजयराव भाऊंना आपण निवडून देऊया असं आवाहन संपूर्ण ग्रामस्थ मंडळींना केलंय. आता संजयराव कदम म्हणजेच आपल्या भाऊंना निवडून द्यायचं आहे, आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस निवडून आणायचा आहे असं देखील ते म्हणाले. ह्या वेळेला भाऊंना आपल्याला निवडून आणायचं आहे. त्याचे अनेक कारण आहेत. आता मी पण इथे वेरळला राहायला आलोय, पहिले ऐनवलीला राहायचो. माझे वडील सुद्धा इथे राहतात आणि गेल्या 2-3 वर्षापासून जो घरात त्रास झालाय आम्हाला, त्रासापेक्षा जास्ती जो घरचा कोण होऊ नाही शकत तो भाचा कसा होणार, म्हणजे घरच्यांचाच नाही होऊ शकत ते जनतेसाठी काय करणार. आणि हे तुम्हाला साय रिसॉर्टच्या प्रकरणे, बाकी इतर ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, या हिशोबाने तुम्हाला दिसलं असेल की एक भाऊ भावासाठी काय करतो आणि कुठच्या लिमिटपर्यंत जाऊ शकतो हे तुम्ही बघितलं. हे सांगायची पण मला गरज नाही, मला बोलायला तर कसं वाटतंय. पण काय आहे, एक चांगला माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि एक बरोबर माणूस. माझे वडील जो बरोबर असेल त्याच्याबरोबर राहतात, त्याला मदत करतात. दोस्ती मैत्री काय असते ही माझ्या वडिलांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवली आणि आताही माझे वडील तेच करतात. मी सुद्धा त्यांच्याबरोबर आहे, मी पण भाऊंबरोबर आहे. आणि मला हेच सांगायचं, 20 तारखेला आपल्याला मशालीचं बटन दाबायचं आहे आणि भाऊंना 23 तारखेला खूप चांगल्या मताने निवडून आणायचं आहे. धन्यवाद. रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश मेहता यांच्या हलगर्जीपणामुळे म्हसळा तालुक्यातील खारगाव बुद्रुक येथील मिहीर मनोहर कांबळे या 4 वर्षीय बालकाचा विंचूदंशाने मृत्यू झाला. विंचूदंश झालेल्या मिहीर कांबळे या बालकाचा मृत्यू होण्यास म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मेहता हेच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत बालकाचे पालक मनोहर कांबळे यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर अदिती तटकरे यांनी या घटनेसंदर्भात संबंधित विभागाला डॉक्टरांच्या या हलगर्जीपणावर योग्य ती कारवाई आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनंती केली. यानंतर त्वरितच जिल्हा शल्यचिकित्सक विभागाकडून डॉक्टर महेश मेहता यांची म्हसळा ग्रामीण रुग्णालयातून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आता डॉक्टर प्रफुल्ल पावसेकर यांना पदभार देण्यात आला आहे. बरोबर आहे, पण आता हे काय आहे, बघ 5 वाजता त्यांनी फोन लावला होता आणि हा तिथं काम करणारा माणूस आहे मग, आणि 5 वाजता त्या डॉक्टर मारलं असेल त्यांनी. आता मी पोलिसांना सांगितलंय, फार काय तुम्ही त्याची केस हे करू नका म्हणून, कारण ही तिसरी का चौथी केस आहे त्याची. त्या दिवशी ह्याला खरसायची आपल्या ह्याला पण तसंच झालं.
नाही, मी सांगितलं त्यांना. आणि हा तिथला कर्मचारी आहे, हा 4:30 वाजल्यापासून फोन लावतोय. तो डॉक्टर पवन जो ट्रीटमेंट करत होता तो 5 वाजल्यापासून फोन लावतोय आणि आज 8:30ला पोहोचला. ते 8:30ला सांगते तुम्ही पुढे घेऊन जा. काय माहिती. सध्या जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या स्थितीत पेट्रोलनं 100 पार केली असल्यानं या वाढत्या इंधन दराचा परिणाम सामान्य जनजीवनावर होतोय. आधीच वाढलेली महागाई, वाढती बेरोजगारी आणि हैराण असतानाच आता अचानक वाढत असलेल्या इंधन दराचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय. या इंधन दरवाढीनं महाडमध्ये भाजीचे दर देखील गगनाला भिडलेत. घरात लागणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या घेणं आता कठीण झालंय. या इंधन दरवाढीमुळे ट्रान्सपोर्टचे दर वाढलेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भाज्या खरेदी करणं सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात नसल्याचं दिसून येत आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलं असून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजी रेट तर खूपच जास्त वाढले, सर्व व्हायला पाहिजे. एवढं का वाढलं काय तर आपल्याला माहिती आहे. काय म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का म्हणजे आपल्या खिशाला का खात्री लागली वगैरे? खिशाला तर कात्री भरपूर लागणार आहे. काय करायचं. मटार, टोमॅटो, वांगी. कोणते जास्त रेट कुठले वाढलेत? मटार कशी किलो आहे? तुम्हाला वाटते का या अगोदर स्वस्त होती वगैरे आणि आता वाढले? महाग आहे. गिरायका काय म्हणते? गिरायकांचं काय म्हणणं कमी आहेत? यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खेडवासियांसाठी आनंदाची बातमी. नवी मुंबई आणि रायगडमधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट्सची सर्वात मोठी चेन अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासियांच्या सेवेसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही. मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट. सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर. 0% व्याज, 100% पर्यंत कर्ज, इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक. सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड. आता दापोली आणि चिपळूणमध्ये देखील लवकरच. ऑफर आणि एक्सक्लुझिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोअरला भेट द्या. आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स, छत्रपती शिवाजी महाराज नगर, महाड नाका, खेड, जिल्हा रत्नागिरी. आमचा फोन नंबर 7738897200. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. रायगड जिल्ह्यातल्या 191 पेण सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वडखळ डोलवी विभागात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, माजी सभापती संजय जांभळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक मोकल, निलेश म्हात्रे आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी रॅलीला असलेला प्रतिसाद पाहून या रॅलीनंतर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असेल असं म्हणत महाविकास आघाडीच्या अतुल म्हात्रेंचा विजय निश्चित असल्याचा विश्वास संजय जांभळे यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीची जे रणधुमाळी चालू आहे ती खऱ्या अर्थाने रणधुमाळी चालू होत असताना रणधुमाळी काय चालू असते ते आज आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे साहेब यांना ज्यावेळेस मी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर रणधुमाळी काय तर तुम्ही पत्रकारांनी पण बघितलेलं आहे आणि समोरच्या जे आमचे विरोधक आहेत त्यांच्या पण पायाखालची हवा घालून दाखवलेली आहे. खरं तर समोरचे जे रविशेठ पाटील आहेत, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, लोक परतीचा प्रवास करतात आणि हे चढतीचा प्रवास करतात. खरं तर त्यांना स्वतःला कळायला पाहिजे की आपण जनतेचा विकास करणार आहोत का भकास करणार आहोत.
तर जनतेचा भकास करण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत. म्हणून पेन पाली सुधागड रोहा इथली जनता पूर्ण त्यांच्या विरोधात आक्रोश करत आहेत की ह्या माणसाला आम्ही मतदान करणार नाहीत. विशेष करून काही त्याच्यातली भाषणं मी ऐकलीत, सगळ्यातलं सगळं नाही ऐकलं, पण याच्यामध्ये ज्या उपस्थित तिथल्या प्रस्थापित नेतृत्वाने यांनी कोणीही स्थानिक प्रश्नावरती भाष्यच केलं नाही. स्थानिक प्रश्न इथे अनेक आहेत. ह्याच्यामध्ये MMRDAचा प्रकल्प ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या सक्तीने जमिनी संपादित केल्या जातात इतका गंभीर प्रश्न आहे. गेले अनेक वर्षांपासून या संपूर्ण विभागामध्ये पाण्याची समस्या जटिल आहे. आज देखील बहुतांशी गावांपर्यंत पाणी पोचलेलं नाही आहे. जिथे पोचलं आहे तिथे दर 3 दिवसाआड येते. दूषित पाण्याची समस्या आपण ऐकून असाल. 5 काविळीमुळे बळी ह्या वर्षी गेले आहेत. अशा इथे असंख्य समस्या आहेत. पायाभूत समस्यांचे प्रश्न सगळ्या वाड्या वस्त्यां आणि गावांमध्ये आहेत. असं असताना इथे कोणीही या सगळ्यांवरती भाष्य न करता मी एक आणखीन गोष्ट ऐकून आहोत. आपल्या पत्रकार मित्रांना कदाचित याच्याबद्दल माहिती असेल की इथल्या स्थानिक पत्रकार मित्रांना तिथे त्या सभेमध्ये बोलवण्यात आलेलं नव्हतं. याचा अर्थ काय होतो की कोणीही प्रश्न विचारू नये, स्थानिक प्रश्न विचारलेच जाऊ नयेत आणि आम्हाला त्याच्याबद्दल उत्तरं दिली जाऊ नयेत. या सगळ्यासाठी हे सगळं केलं जातं आहे. आणि ही जी काही गोष्ट आहे याच्यामुळे आज इथे आपल्याला पाहायला मिळते की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा सगळा जो आहे तो जनसमुदाय माझ्यासोबत आहे. आज या विभागामधले माननीय श्री संजय जांभळे साहेब यांनी देखील ज्या पद्धतीचा मला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत माझ्यासोबत हा जो काही जनसमुदाय जोडलेला आहे हे एकच गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये लोकांना बदल हवा आहे. आज इथला स्थानिक प्रश्न या विभागातला काय की इथे बलाढ्य मोठा कारखाना आहे ज्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने लोक कामं करतात, पण स्थानिकांना नोकऱ्या नाही. कोणाला उपकारास्पद दिली तर सांगतात की कर्नाटकच्या प्लांटला जा. ही जी काही भूमिका आहे की शासनाचे सगळे कायदे आपल्या स्थानिकांसाठी ग्रामस्थांसाठी असताना देखील आपल्या ग्रामस्थांना आपल्या जनसामान्यांना आपल्याला न्याय मिळवून देता येत नाही. हे इथलं निष्क्रिय नेतृत्वामुळे झालेलं आहे आणि हा इथला हे जे निष्क्रिय नेतृत्व आहे हे बदल झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी द्वारा आणि रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचे आयोजन SVJ सिटी क्रीडा संकुल डेरवण येथे 9 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये राज्यातील नागपूर, मुंबई, पुणे, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, क्रीडा प्रबोधिनी, कोल्हापूर असे एकूण 9 विभागातील 36 जिल्ह्यांमधून अंदाजे 1071 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी झाल्यानं उत्तम खेळाचं प्रदर्शन या स्पर्धेत प्रेक्षकांना अनुभवता आलंय. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेचे उपसंचालक संजय सबनीस, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे तसेच क्रीडा अधिकारी अक्षय मारकड, गणेश जगताप, राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर, गणेश खैरमोडे, कनिष्ठ लिपिक प्रणित कांबळे आणि स्पर्धेसाठी उपस्थित निवड समितीमध्ये गणेश जाधव, पूनम नवगिरे, बळवंत बाबर, सीमा पाटील, अविनाश पाटील, पारस पाटील, कय्यूम शेख, हर्षल निकम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय शिंदे यांनी केले. संजय सबनीस यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक सिंथेटिक ट्रॅकचा वापर आणि फायदा करून सतत आपली कामगिरी उंचावण्याबाबत संबोधित केले. तसेच माणिक पाटील यांनी खेळ आणि त्यासंबंधित शासकीय प्रोत्साहनपर योजना याबाबतचे महत्त्व स्पष्ट करून खेळाडूंना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे यांनी केले. स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रत्येक इव्हेंटमधील प्रावीण्यप्राप्त पहिल्या 2 क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून SVJ सिटी क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक ट्रॅकचा फायदा खेळाडूंची कामगिरी उंचावण्यास कारणीभूत असल्याचं मत यावेळी प्रशिक्षकांनी व्यक्त केलं. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.